नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो। उच्च न्यायालयाची जी रिक्रूटमेंट आलेली होती मित्रांनो 2023 मध्ये, त्याची मित्रांनो अल्पसूची म्हणजे शॉर्ट लिस्ट जी आहे, दुसरी शॉर्ट लिस्ट आज लागलेली आहे 12 तारखेला। तर याच्यामध्ये मित्रांनो पहा, जवळपास 128 + 32 जागांसाठी हायकोर्ट ऑफ बॉम्बेची मित्रांनो ही जाहिरात निघालेली होती, जी की पिऊन आणि मित्रांनो हमाल या पदासाठी होती, सिपाई आणि हमाल या पदासाठी। तर याची पहिली लिस्ट मित्रांनो ऑलरेडी लागलेली होती। तर 7वी पासवरतीच मित्रांनो याचे ही अर्ज मागवलेले होते। आता तुम्ही म्हणाल की मग ही जिल्हा न्यायालयाची आहे की काय शॉर्ट लिस्ट मित्रांनो? तर ही उच्च न्यायालय मुंबईची वेगळी आहे मित्रांनो, आणि जिल्हा न्यायालयाची तुमची जी पदभरती सध्या होते ना, त्याची शॉर्ट लिस्ट अजून लागलेली नाही, त्याबद्दल काय अपडेट अजून आलेलं नाहीये। इथं पहा मित्रांनो, खाली जर आपण स्क्रोल केलं तर तुमची लिपिका असेल, त्यानंतर पिऊन हमाल असेल, स्टेनोग्राफर असेल, याच्याबद्दल अजून अपडेट आलेलं नाही मित्रांनो। ही जुनी जाहिरात आहे, 2023 मध्ये आलेली होती। पहा या ठिकाणी ही जाहिरात पहा, मी तुम्हाला दाखवलेली ही जाहिरात 2023 मध्ये आलेली होती। याची देखील मित्रांनो शॉर्ट लिस्ट लागणार आहे, म्हणजे शॉर्ट लिस्ट लागताय, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे, त्यानंतर स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे लेखी परीक्षा होऊन तुमची सफाई चाचणी वगैरे याची देखील होणार आहे। तर त्याची दुसरी मित्रांनो शॉर्ट लिस्ट आज या ठिकाणी लागली पहा ऑफिशियल वेबसाईटवरती। याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतोय, मी टेलिग्राम चॅनलला देतोय। पहिली लिस्ट लागली होती पहा 5000 विद्यार्थ्यांची, ठीक आहे। याच्यामध्ये ज्यांची नावं आलेली होती त्यांना मित्रांनो काय केलं होतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोललेलं होतं। आता त्याच्यामध्ये मित्रांनो काय मुलं बाहेर गेलेली असतील वगैरे, तर त्यांना जी मुलं कमी पडतायत अजून, तर त्यांनी या ठिकाणी 2632 उमेदवारांची अजून मित्रांनो पिऊन हमाल या पदासाठी दुसरी शॉर्ट लिस्ट लावलेली आहे। तर ही दुसरी शॉर्ट लिस्ट मी तुमच्यासमोर ओपन करतोय पहा, जवळपास 2632 जणांची या ठिकाणी ही शॉर्ट लिस्ट आहे। याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, ही PDF फाईल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देतोय, तिथून डाउनलोड करायची, कंट्रोल F करून किंवा मोबाईलमध्ये तुमच्या सर्च करून तुमचं नाव तुम्हाला चेक करायचे। 60 पेजेसची PDF आहे। तर पहा 2023 ची ही जी भरती प्रक्रिया आहे मित्रांनो, खूप दिवसापूर्वी जाहिरात आली होती, याच्यावरती ऑलरेडी सर्व व्हिडिओ बनवलेले आहेत। तर याच्यामध्ये तुम्हाला सेल्फ अटेस्टेड तुमचं जर नाव याच्यामध्ये असेल मित्रांनो, तर तुम्हाला सेल्फ अटेस्टेड छायांकित प्रतिपडताळणीसाठी 29 जानेवारी 2024 पूर्वी मित्रांनो किंवा त्यापूर्वी मित्रांनो 29/1/2024 पूर्वी प्रबंधक क्रमिक उच्च न्यायालय अपील शाखा 5 मधला नवीन मंत्रालय इमारत GT रुग्णालय आवार लोकमान्य टिळक मार्ग मुंबई येथे मित्रांनो स्पीड पोस्टाद्वारे तुम्हाला कागदपत्र पाठवायचे। सेल्फ अटेस्टेड केलेले छायांकित प्रति स्पीड पोस्टा व्यतिरिक्त इतर कुठल्याच माध्यमातून पाठवायचे नाहीत, फक्त पोस्टानेच पाठवायचे डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड करून। वरील नमूद केलेल्या दिनांकानंतर जर डॉक्युमेंट पाठवले तर ते स्वीकारले जाणार नाहीत, आणि कोणत्याही उमेदवाराने वरील निर्देशांचे पालन नाही केलं तर तिची उमेदवारी निवड प्रक्रियेसाठी मित्रांनो ग्राह्य धरली जाणार नाही। आणि तुम्ही म्हणाल की या ठिकाणी डॉक्युमेंट पाठवले तर यावरून उमेदवारांना लेखी किंवा स्क्रीनिंग चाचणीसाठी उपस्थित राहण्याचा अधिकार मिळत नाही। याबाबत मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर एक लिस्ट लागते अजून, ज्याच्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित आहेत म्हणून तुम्हाला मग लेखी चाचणीसाठी बोलवलं जातं पुढच्या टेस्टसाठी। तर स्पीड पोस्टद्वारे पाठवायचे कागदपत्रांची यादी दिली आहे पहा। याच्यामध्ये मित्रांनो ऑनलाईन अर्जाची प्रत तुमच्या क्रमांकासहित, ऑनलाईन अर्जाची प्रत तुम्हाला कुठे भेटेल पहा, इथं मित्रांनो हे रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये आलात तुम्ही, अप्लाय ऑनलाईनचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथं मित्रांनो फाइंड युअर रजिस्ट्रेशन ID तुम्ही करू शकता, तुमच्याकडे रजिस्ट्रेशन ID नसेल तर, किंवा इथं प्रिंट ॲप्लिकेशनचं ऑप्शन आहे पहा, त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचा अर्ज प्रिंट करता येणार आहे 2023 मध्ये तुम्ही जो फॉर्म भरला होता त्याचा। तर ही वेबसाईटची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। त्याच्यानंतर जन्मतारखेचा पुरावा, ज्यामध्ये शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र असेल किंवा SSCचं सर्टिफिकेट असेल, त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता, येतात 7वीचे पासचे गुणपत्रक मागवले पहा त्यांनी, एज्युकेशन क्वालिफिकेशनचं शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक जसं की 10वी 12वी डिप्लोमा तुम्ही जे मित्रांनो एज्युकेशन टाकलं होतं त्यानुसार। तर सक्षम अधिकाऱ्याने प्राधिकाऱ्यांनी दाखल केलेलं जातीचा दाखला जो आहे, कास्ट सर्टिफिकेट ज्यांनी टाकलेले ते, जर नावात काय बदल असेल तर गॅजेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट, तर हे सर्व डॉक्युमेंट काय करायचे, सेल्फ अटेस्ट करून एका लिफाफ्यामध्ये घालायचे तुम्हाला मित्रांनो। लिफाफ्यावरती लिहायचं आहे सिपाई हमाल पदासाठी अर्ज, आणि तो जो ॲड्रेस दिला आहे त्याच्यावरती तुम्हाला पाठवायचे 29 जानेवारी 2024 पूर्वी। तर पहा मित्रांनो या ठिकाणी ही लिस्ट या ठिकाणी दिली आहे, खाली पहा आता तुम्हाला ही जी लिस्ट आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता, याच्यामध्ये नावं दिलेली आहेत, तुम्ही कुठल्या जिल्ह्यासाठी अप्लाय केलं होतं, तुमचं इथं रजिस्ट्रेशन नंबर देखील दिला आहे पहा। रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला काढायची ही गरज नाही, इथं आहे ऑलरेडी रजिस्ट्रेशन नंबर। डायरेक्टली तुम्हाला ॲप्लिकेशन प्रिंट करायचं असेल तर इथं रजिस्ट्रेशन नंबर, डेट ऑफ बर्थ टाकून तुम्ही प्रिंट करू शकता। त्यानंतर खाली तुम्ही जसं लास्टला मित्रांनो पाहाल तर ही अल्पसूची म्हणजे शॉर्ट लिस्ट कुठल्या बेसिसवरती लावली त्यांनी त्याची ही माहिती दिली आहे पहा। ही शॉर्ट लिस्ट जी लावलेली आहे याच्यामध्ये जवळपास 2000 पेक्षा जास्त उमेदवार घेतलेत, 2632। मुंबई उच्च न्यायालय मुख्यालय
मुंबई यांच्या आस्थापनेवरील शिपाई व हमाल या पदाकरिता मित्रांनो जाहिरात जी आहे 21 मार्च 2023 ही आली होती। त्यामधील खंड ग 6 नुसार उमेदवारांची मित्रांनो शैक्षणिक पात्रता व त्यातील गुणवत्तेनुसार तर तुमचं शिक्षण आणि त्यानुसार तुमचे मार्क्स किती होते त्यानुसार मित्रांनो ही शॉर्टलिस्ट लावण्यात आलेली आहे। आता 2024 ची जी तुमची पदभरती होते मित्रांनो त्यासाठी ही शॉर्टलिस्ट बद्दल काय अपडेट आलं तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल। तर पहा 2023 ला मित्रांनो ही स्वतः न्यायालयच पदभरती घेत आहे। जुनी जी पदभरती होती ही जी आलेली न्यायालय स्वतः पदभरती घेत आहे। सध्या TCS तुमची घेणार आहे। तर याच्यामध्ये मित्रांनो पहिल्या 5000 उमेदवारांनंतरचे पुढील अल्पसूचित 2632 उमेदवारांकडून मित्रांनो त्यांची शैक्षणिक प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीसाठी मागवण्यात येत आहेत। तर ही लिस्ट आज 12 जानेवारी 2024 ला मित्रांनो लावण्यात आलेली आहे। याच्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा। याच्यानंतर पुढची लिस्ट जर आली मित्रांनो अजून तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल। धन्यवाद। आणि मित्रांनो महत्त्वाचं आहे तुमची जी सध्याची पदभरती होते मित्रांनो जी TCS मार्फत होणार आहे त्याच्याबद्दल अजून काय अपडेट आलेलं नाही। कधी परीक्षा होतील किंवा लिस्ट लागतील की नाही त्याबद्दल अपडेट नाही आलेलं। इथं जसं मित्रांनो अपडेट येईल पहा मी चेक करत राहतोय। या ठिकाणी पहा ही हायकोर्टची तुमची सध्याची पिऊन लिपिक आणि स्टेनोग्राफरची भरती आहे। लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर अजून या ठिकाणी मित्रांनो लॉग इन जे आहे ते होत नाही म्हणजे अजूनपर्यंत याच्याबद्दल काहीच अपडेट नाही आहे। जसं अपडेट येतील तशी तुम्हाला शेअर केली जातील। परंतु आज मित्रांनो ही दुसरी लिस्ट जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जी तुमची 2023 ला पदभरती या ठिकाणी मित्रांनो होत होती। पहा ही जी आहे या ठिकाणी ही जाहिरात आहे पूर्ण पहा। जाहिरातीची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो मी तुम्हाला। तुमची लेखी परीक्षा 30 गुणाची होणार आहे याची मित्रांनो आणि शारीरिक क्षमता चाचणी विशेष अर्हता 10 गुण आणि मुलाखत तुमची 10 गुणासाठी होणार आहे। तर ही 128 + 32 म्हणजे निवड यादीसाठी 128 आणि प्रत्यक्ष यादीसाठी 32 असे उमेदवार मागवले जात होते। सेम मित्रांनो शिपाई हमाल पद आता सध्याची जाहिरात आली तीच पद आहे फक्त हे उच्च न्यायालयाची जे मित्रांनो मेन तिथं मुंबईचं हे आहे मेन उच्च न्यायालय मुंबई आहे तिथं पदभरती होते। ही जिल्हा न्यायालयामध्ये होत नाही। जिल्हा न्यायालय वेगवेगळी आहेत मित्रांनो हायकोर्ट वेगळे आणि जिल्हा न्यायालय वेगळे तर ही उच्च न्यायालयाची 2023 ची जाहिरात आहे। ठीक आहे धन्यवाद। मित्रांनो सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCS 71 प्रश्नपत्रिका संच व TCS 79 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत। मित्रांनो सध्या जसं की तुमच्या जिल्हा न्यायालयाची TCS मार्फत लिपिक आणि शिपाईची पदभरती होते त्याची लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला मित्रांनो मागील प्रश्न TCSने कसे विचारले ते पाहण्यासाठी तुम्ही या पुस्तकांचा वापर करू शकता। TCS 71 प्रश्नपत्रिका संच TCS 79 प्रश्नपत्रिका संच जसं की याच्यामध्ये मित्रांनो मागे झालेले सरळ सेवेची TCSने शिपाई पदाची काय कशा पद्धतीने पेपर घेतलेले त्याचाही याच्यामध्ये समावेश आहे। नगररचना शिपाई असेल नगर परिषद भरती असेल तलाठी असेल वन विभागामधील वनरक्षक लेखपाल असेल सहकारी विभागामधील पदभरती असेल किंवा वैद्यकीय शिक्षण विभागाची DMRची ग्रुप C ची पदभरती असेल PCMC ची पदभरती असेल अशा विविध परीक्षांमधून या पुस्तकांमध्ये 7 पेक्षा जास्त हजार पदांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। 7 हजार पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो ही जी पुस्तकं आहे TCS जी तुमची सध्या परीक्षा घेते त्याच्यामध्ये मागील प्रश्नपत्रिकांमधून बरेचसे प्रश्न रिपीट होतात तो पॅटर्न रिपीट होतो तर त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला ही पुस्तकं उपयोगी पडतील। प्रत्येक पुस्तकामध्ये इथं पदांचा उल्लेख केला परंतु तसं नाही मित्रांनो 7000 पेक्षा जास्त प्रश्नांचा या पुस्तकांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे प्रत्येक पुस्तकांमध्ये। तर तुम्ही ही पुस्तकं मित्रांनो कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला पाहायला भेटतील किंवा बुक स्टोअरमध्ये देखील पाहून तेथून मित्रांनो तुम्हाला ही पुस्तकं अवेलेबल होऊन जातील खरेदीसाठी। त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं तुम्ही पाहू शकता। जर तुम्हाला मित्रांनो स्पेशल इंग्रजी व मराठीसाठी प्रश्नसंच घ्यायचे असेल तर इंग्रजी व मराठीमध्ये मित्रांनो जवळपास 75 प्रश्नपत्रिकांचा त्यांनी समावेश करून इंग्रजी व मराठीचे जे प्रश्न आहेत त्यामध्ये टॉपिक्स वाईज आणि स्पष्टीकरणासहित त्यांनी त्याचा समावेश देखील केलेला आहे। चालू घडामोडीसाठी देखील TCS IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी 81 सराव प्रश्नसंच हे पुस्तक देखील त्यांचं द्वितीय आवृत्तीचं प्रसिद्ध आहे। तर ही सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडने मित्रांनो प्रसिद्ध केलेली आहेत। तुम्ही सरळ सेवेच्या कुठलेही सध्याच्या भरतीसाठी जसं की पुरवठा निरीक्षक असेल किंवा इतर जी मित्रांनो महानगरपालिकेची पदभरती आलेली आहे आदिवासी विकास विभागाची पदभरती असेल अशा विविध भरतींसाठी तुम्हाला उपयोगी पडणार आहेत। धन्यवाद।